हॅलो गायज, गुड मॉर्निंग. तर आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला. तर लांजाच्या आसपास आहे आम्ही, म्हणजे लांजा इकडनं 2-3 किलोमीटर आहे. बोललो आता जरा उजेड पडलाय तर ब्लॉग सुरू करू. लांजाच्या बाय रोडला भेटू, मेन हायवेला. बघू शकता अंधार पण खूप आहे. मी 5 वाजता पाऊसमधनं निघालेलो, 5:15 झालेले निघताना. बोललो लवकर जेवढं कवर करता येईल तेवढं कवर करू, त्यासाठी आम्ही लवकरच निघालो. अंधार तर खूप आहे. तर गुगल आंटीच्या भरोश्यावर चाललोय. गुगल आंटी जशी जशी घेऊन जाईल तशी तशी आम्ही जाऊ आता. बघू किती वेळ लागतो आपल्याला आता पुण्याला पोचायला. तर पुणे तर दाखवतोय 300 किलोमीटर अजून. आज व्लॉग बहुतेक तरी मोठाच होईल, कारण विचार केला मोठा खूप शूट करायचं. बघू केवढं शूट करता येईल तेवढं करू शूट. थंडी तर नाही एवढी, म्हणजे अजून तरी थंडी जाणवत नाही एवढी, नॉर्मलच आहे. पण आता ह्या मेन रोडला पोचलो. आपल्या इकडनं आता लेफ्ट घ्यायचं. इकडे पुढे थोडंसं गेलं 1 किलोमीटर की लांजा लागतो. म्हणजे आता हे पण लांजाच आहे जवळजवळ. NH दाखवतो, हायवे दाखवतो, नॅशनल हायवे. माहीत नाही, कधी गेलो ना आपण इकडे, फर्स्ट टाइम चाललोय. तर पुढनं आपल्याला राईट दाखवते, कुठनं राईट आहे का माहिती. आणि इकडनं राईट दाखवते. कच्च्या रस्त्याने चेक करतो जरा मी. राईट दाखवते. गुगल आंटी के हवाले वतन साथियों. कच्चा एकदम बारीक रस्ता आहे. कुठे जॉईन होईल काय माहित नाही. रस्ता तर दाखवते, कच्चा रस्ता आहे पूर्ण, बघू शकता तुम्ही. गुगल आंटी पण कधी कधी कुठून घेऊन जाईल ना याचा काहीच ठाम पत्ता नसतो बाबा. पण शॉर्टकट असतो, पण कुठून घेऊन जाईल त्याचा काहीच पत्ता नसतो. हो, रोडची अवस्था बघू शकता. शॉर्टकट जाना है तो ऐसे ही जाना पड़ेगा, ऐसा गूगल आंटी का कहीं नहीं. जाओ इधर से जाओ, उधर से जाओ, मैं लेके जाते, तुम उधर से ही जाओ. पैसा कधी कधी चुकतो पण तिचा, एवढा तिच्यावर पण भरोसा नाही केला पाहिजे. पण आता सध्या आपल्याला इकडचं काही माहिती नाही, त्यामुळे आपण तिच्याच भरोश्यावर जाऊ आपण आता. बरं झालं ट्रिपच्या आधी मी लाईटी लावून घेतल्या, त्याला खूप यूज झाला. बघू शकता आता एवढा उजेड असताना पण त्या लाईटचा उजेड किती पडतो, येलो कलरचा.
एक बरं आहे राईडमध्ये थंडी नाही वाजत आहे, कारण का थंडी नाही एवढी सध्या, त्यामुळे थंडी काहीच नाही वाजत एवढी, मजा येते सकाळी सकाळी राईड करा. म्हणजे सकाळी सकाळी ट्रॅफिक नाही भेटणार, त्यामुळे मी जेवढ्या लवकर निघायचा प्रयत्न करायचा तेवढ्या लवकर निघालो आहे. आता आपण फ्यूल बिल तर कालच भरलेलं, तर तरी आपल्याला मध्ये एक ब्रेक घ्यायला लागेल, फ्यूल ब्रेक. असं झालं कधी मेन रोड येतो या कच्च्या रस्त्यापासून. पूर्ण अंधार असल्यामुळे व्हिडिओ पण आहे ना थोडी ब्लर ब्लर येते, म्हणजे एवढा उजेड नाही ना सूर्यप्रकाश, त्यामुळे व्हिडिओ तर ब्लर येईल थोडीशी. आता आम्ही इथं कच्चा रस्ता सोडून मेन हायवेला लागलो, तर हा डायरेक्ट आंबा घाटामध्ये आपण भेटू, आपण आंबा घाटात पोचू. या घाटांना सुरू झालं. खूप सारे बायकर्स लोक पण, म्हणजे बाईकवर राईड करणारे लोक आहेत. कर्नाटकच्या पण गाड्या आहेत, पुण्याच्या पण बाईक आहेत, काय मुंबईच्या आहेत. खूप सारे बाईकर्स दिसले मला. पुढे पण आहे कर्नाटकची K22, कर्नाटकमधलं कुठलं माहीत नाही. त्याचा पार्टनर पण आहे डोमिनरवरती. असा ग्रुप पाहिजे, ग्रुप असला की असं सेफ्टी राहते, म्हणजे कोणाची बाईक ब्रेकडाऊन झाली तर कसे सपोर्ट भेटतो पटकन. सोलो राईडमध्ये तो एक ड्रॉबॅक आहे, आपल्याला दुसरं कोणची तरी वेट करायला लागतं, दुसरा कोणी येतोपर्यंत. मस्त आरामात राईड चालू आहे आमची. मेन आंबा घाट नाही, आंबा घाटाच्या अलीकडचाच रोड आहे. असं वाटतं आम्ही ग्रुपमध्ये राईडला आलोय, असं वाटतंय. ह्याच्यावरच चालतोय आम्ही. काय मला आता घाटात काय ट्रक कधी येतात नाही, टर्नवरती समजत नाही, त्यामुळे आरामातच जाणार आहे आम्ही घाटातून. आजचा आपला मार्ग असणार आहे, आता इकडनं आपण जाणार आहे कोल्हापूर साईडला, म्हणजे कोल्हापूरच्या आधी 20-1 किलोमीटर आधी आपल्याला टर्न घ्यायचं आहे लेफ्ट टर्न, मग तिकडनं कराड, सातारा तसं करून आपण जाणार आहे. तर आता तिकडनं तर हायवेच लागेल कराडच्या, म्हणजे अलीकडनंच स्ट्रेट मग डायरेक्ट पुणे. गाड बघू शकता का, मस्त आहे. आपण आता पुढे कुठं हॉटेल भेटलं तर नाश्ता विष्टा करू, आपण पुढच्या प्रवासाला लागू. पुढच्या पण रोडचे काम लय चालू आहेत, तेवढे चांगले रोड आहेत तरी पण मोठा करतात बहुतेक रोड.
ला 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 ली ला 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 ली ला 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 तुझं डोंगर साजते फुलाले डोंगर पालखीला चिन्ह बोलावलं चैताचे मार्लेश्वर होतं तिकडनं 20 किलोमीटर मार्लेश्वर. आता हा आंबाघाट चालू झालेला आहे आपला. मस्त काय व्ह्यू आहे खतरनाक. सनसेट पण बघू शकता समोर. व्हिडिओ बघितले त्यामध्ये वायझर पण खूप दिसतं. मी थोडा कॅमेराचा अँगल चेंज केला. बघू आता कसं दिसतं. कॅमेरा थोडा मागवरती सेट केला आता. आजची व्हिडिओ थोडी लेंदी होणार आहे त्यामुळे तुम्ही थोडा पूर्णपणे बघा. आपण पुढे फोटो काढू. तर भूक नाही सध्या त्यामुळे काय आता पुन्हा हायवेपर्यंत आपण असंच जाऊ. हायवेच्या इकडे कुठलं भेटलं चांगलं हॉटेल तिकडे नाश्ता बिस्टा करू. मग नॉनस्टॉप आपण डायरेक्ट पुन्हा हॉर्न पण वाजवत जा जरा कॉर्नरला. काय उतरताना एरोप्लेन खूप फास्ट येते. चला भेटू आपण नंतर. पण आता थोड्याच वेळात हायवेला भेटणार आहे. तिकडे मस्त पवन चक्क्या दिसल्या म्हणून बोललो चालू करू व्हिडिओ. व्ह्यू करून घेत होता. रोड पण बघू शकता भारी. अशा रोडला ना राईड करायची जी मजा आहे ना ते कुठल्याच रोडवर नाही. बघा एक पण स्पॉट होल पण दिसत नाही. छोटासा घाट आहे. त्याच्या समोरच्या डोंगरात तुम्ही बघू शकता पवन चक्क्या खूप सर आहेत. कॅमेऱ्यात दिसतील की नाही माहित नाही मला आता. एक ट्रॅक्टर होता त्याची व्हिडिओ काढली की मला लक्षात नाही आता. डायरेक्ट त्याचे फ्रंट टायर डायरेक्ट हवेत होते. विली मारत होते विली. आठवत नाही मला मी व्हिडिओ
काढली नाही त्याची. फुल लोडेड होता ट्रॅक्टर पण. कोणता घाट आहे माहित नाही मला. तुम्हाला माझ्या आधीचे ब्लॉग कसे वाटले ते पण कमेंट्स करून सांगा. तुम्ही बघितलं का पॉईंट चेक सगळ्या लाईन येतात. जय हनुमान. तेव्हा समोर बघू शकता, समोर एकदम फ्रंटलाच येतं माझ्या. जायचा रस्ता आहे की नाही माहित नाही. आमच्या इथे सिन्नरला तिथपर्यंत बाईक पण जातात डायरेक्ट खालपर्यंत, डायरेक्ट सिन्नरच्या पवन चक्क्यांच्या इथे. फुल स्पीडला फिरत असलं ना तर भारी आवाज येतो. फॅनचा आवाजला भारी येतो. फोटो काढतोय. कधीपासून आमच्या हा पुढे जातोय, कधी आम्ही पुढे जातो, कधी हा पुढे जातोय, कधी आम्ही पुढे जातो, असंच चालू आहे आमचं. आत्ताच नाश्ता बिष्टा झाला आमचा. आम्ही आता निघालो, हायवेला लागलोय. आता आपल्याला सरळ सरळ जवळजवळ 200 किलोमीटर सरळ जायचं आहे. 200 नसेल, 180 समथिंग किलोमीटर सरळ सरळ स्ट्रेट जायचं पुण्यापर्यंत. आपल्याला कुठे टर्न नाही घ्यायचं, काय नाही घ्यायचं, सरळ सरळ पुणा. मध्येच मिसळ हाऊस म्हणून हॉटेल होतं त्या फाट्यावरती. त्या फाट्याचं नाव नाही माहिती मला आता. तिथे मस्त मिसळ खाल्ली आम्ही, मिसळ पाव. तर निघालो आम्ही. तर आपल्याला एक मध्ये फ्युएल ब्रेक घ्यायला लागणार आहे. म्हणजे आपण साताऱ्याच्या पुढेच घेतला तर त्याच्या आधी कुठला आला तर पेट्रोल पंप तिथंच घेऊन फिल भरून टाकू. म्हणजे पुढे कुठे ब्रेक घ्यायची गरज नाही लागणार. हायवेला लागून बरं वाटतंय, का इथपर्यंत हायवेपर्यंत सगळं टर्न ट्विस्टीच होते पूर्ण मोस्टली. जरी मस्त इकडनं टर्न तिकडनं टर्न, लेफ्ट राईट असंच होतं सगळं. ब्रिजचं काम चालू आहे पुढे. गाव कोणतं माहीत नाही मला,
इथे कुठं असलं वाचायला तर वाचतो मी. नाहीये गाव येते. ब्रिजच्या कामामुळे थोडं ट्रॅफिक आहे. तशी ब्रिज झाला का मग नॉनस्टॉप ब्रिजवरनंच जाऊ शकतो आपण. दूधवाले काका किती डायरेक्ट रॉंग टर्न पण येतात लोक डायरेक्ट. पण जरा इकडनं चालू बाबा, हे रिस्की काम आहे बाबा. रॉयल एनफिल्ड डायरेक्ट रॉंग वे येतात सगळेजण. चा 50 आहे वाटतं. MH सगळे 50च दिसतात. MH50 आणि आपला MH05 काढ्या. काम कुठपर्यंत काय माहिती. ट्रॅफिक असलं ना की दमायला होतं एकदम. शिवशाही तुम्ही कधी शिवशाही प्रवास केला की नाही तर नक्की कमेंट करून सांगा. सध्या त्यांची कंडिशन एवढी घाण आहे ना, खूप घाण करून टाकली. म्हणजे क्लीन तर कधीच नसतात त्या शिवशाही. बघा तेव्हा घाणच असतात. सीट पण एवढा घाण करून ठेवलेले असतात ना बाबा. त्यांना जायची इच्छाच होत नाही. आता मग त्यापेक्षा शिवाई ठीक आहे, पण त्या पण आता किती दिवस राहतील चांगल्या काय सांगता येत नाही. आता त्यांची पण अवस्था सेम शिवशाहीसारखी होती. आणि लाल डब्बा लाल परी आय थिंक सो. एक कराडच आहे, कराडमध्येच आहे. ते बोर्ड पण दिसत नाही बाबा. हे बाबा असं काही दिसत नाही. माझा डोर दिल्यावर बसला मागून एक्झिट. चला भेटू आपण थोड्या वेळात.
तर आपण पोचलोय सातारा. मागे तुम्ही बघितलं असेल आणि फ्यूल बिल सगळं भरून झालं आमचं. तर साताऱ्याला पोचलोय. तर आपलं जवळच राहिलं अंतर, आपलं थोडंसंच राहिलं. का महाबळेश्वरला मी 2-3 वेळा येऊन गेलो बाईकवर. त्यामुळे तिथपर्यंत का वाटतच नाही मला आता. त्यानंतर काहीच वाटत नाही सध्या. आपण तिकडनं आलो का. आता पुढनं आपल्याला जर आपण पुढनं राईट घेतला तर तो रोड जातो महाबळेश्वरला, म्हणजे वाई मार्गे तसं जातो. मी माझा महाबळेश्वरचे व्लॉग बघितले नसतील तर नक्की जाऊन बघा. माझ्या चॅनलवर आहेत महाबळेश्वरचे व्लॉग पण. मला तो टर्न आला की दाखवतोच मी. तुम्ही महाबळेश्वरला कधी म्हणजे गेलात की नाही ते पण नक्की कमेंट्स करून सांगा जरा मला पण कळेल किती जण महाबळेश्वरला जाऊन आलेत. सातारा नौकर शिरवळ 69 किलोमीटर. ते साताऱ्याला पण नाही पोहोचू, म्हणजे सातारा चालूच झालंय. मुंबई किती दाखवत होतं? 120 किलोमीटर दाखवत होतं. 120 ने जास्त दाखवत होतं. पण आता मी बघितलं पटकन. पोट भरलं आहे त्यामुळे काय नाही तर थांबणार नाही कुठे मध्ये. स्टॉप चालत राहू. आता डायरेक्ट घरी गेल्यावर स्टॉप. आता आपण बघू. मला तर पुढे जाऊन आहे ना तिथे साताराच्या इथे ते हे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, तिथे जाऊन फोटो काढायचे. बघा तिथे गेलो ना तर भेटू आपण. खूप आवडते ते लिहिलं ना. आता लिहिलं राजधानी सातारा लिहिलं आहे बहुतेक असं. बघेल जर फोटो टाकता आला तर टाकेल इथे मी बाईक बरोबरचा. काका पेडेवाले सिजोरी 9 किलोमीटर. इथे मस्त गाडी दिसली मला आता. नेक्सॉन आहे. कलर एकदम सेक्सी वाटतोय. फर्स्ट टाइम हा कलर बघितला नेक्सॉनचा. EV इलेक्ट्रिक व्हेकल. कलर बघा तुम्ही, खतरनाक वाटतोय. ब्लू कलर आहे. ते बोललो तुम्हाला दाखवा म्हणून शूटिंग चालू केली. हवा पण सध्या खूप आहे. विंड खूप आहे. डायरेक्ट हेल्मेटला लागते विंड. तर बरं झालं मी क्लिअर वायझर टाकलं. मला नाईट ड्रायव्हिंगला लय खूप प्रॉब्लेम आला असता. का हायवेला आहे ना ते पाखरं बारीक असं ना ते लय लागतात डोळ्या वेळेला. क्लिअर वायझर टाकलं. फोटो नाही काढला,
अशी पाखरं लागलेली ना सगळ्या हेल्मेटच्या काचेवरती, मेलेली होती सगळी. साफ करायला लागली पुन्हा हेल्मेटची काच. तुम्ही माझे व्लॉग कसे वाटत आहेत ते पण जरा कमेंट्स करून सांगा. जरा मला फीडबॅक द्या थोडा तरी तुमचा, की कसे वाटत आहेत माझे व्लॉग्स. तसं मला अजून एनर्जी येईल व्लॉग्स बनवायची. ट्रकचे हॉर्न म्हणजे एक नंबर असतो. ट्रक पाहून थोडं वाचूनच चालवायची गाडी बाबा. तुमचे ब्रेक एक तर अर्जंट राहतात, पटकन ब्रेक मारून कधी देतील का सांगता येत नाही. त्यामुळे रिस्क नाही घ्यायची त्यांच्याबरोबर. 6 hours later. तर जरा टॉयलेट ब्रेक झाला. आपण टॉयलेट ब्रेक इकडनं महाबळेश्वरला आहे. म्हणजे आपण येताना त्या ब्रिजच्या खालून जातो, इकडनं लेफ्ट घेतला का पुढे जाऊन परत एक लेफ्ट मारायचा की स्ट्रेट वाई, मग महाबळेश्वर. इकडनं लेफ्ट स्ट्रेट महाबळेश्वर. ते मायप्रो गार्डन पण जवळच आहे. ते 5 मिनिटावरतीच आहे. टर्नवरनं पुढे गेलं ना की मायप्रो गार्डन लगेच लागतं आपल्याला. त्या पण गेलेलो आणि मेन सिटीमधलं पण मायप्रो गार्डनला जाऊन आलो आम्ही. ते पण मस्त आहे. इथे कसं आहे, फॅक्टरी तुम्हाला फिरता पण येते फॅक्टरीमध्ये. इथेच पुढेच येते आपली, जे मला जिथे फोटो काढायचा आहे महाराजांच्या मूर्तीवर पण ते पुढेच आहे. त्यामुळे आपण जरा आतमधून गाडी टाकू. टॉयलेट पण आहे, टॉयलेटला पण जाऊन येऊ थोडं. भेटू आपण डायरेक्ट शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या इकडे. चलो बाय. ही बघा मूर्ती, राजधानी सातारा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. चलो आपल्याला स्ट्रेट हायवे तर काय आपण पोचून जाऊ. तर माझा प्लॅन चालू आहे नॉनस्टॉप टाइम लॅप्स काढायचा. चला तुम्ही आता टाइम लॅप्स करा, एन्जॉय करा.
तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते पण तुम्ही जरा कमेंट्स करून सांगा जरा मला. व्हिडिओ कशा वाटतात तुम्हाला. आणि हा टाइम लॅप्स पण कसा वाटला ते पण सांगा. सातारा टू डायरेक्ट पुणे नॉनस्टॉप काढला मी. नेक्स्ट टाइम टाइम लॅप्स काढायला ना काहीतरी वेगळा जुगाड करतो म्हणजे जरा चांगलं येईल. त्याच्यामध्ये कसं हेल्मेट हलतो ना त्यामुळे थोडा व्हिडिओ शेकी येतो. ठीक आहे, नेक्स्ट टाइम आपण काहीतरी जुगाड करू वेगळा. का फुटेज जरा चांगलं येईल. मी झालोय पुण्यामध्ये एंटर. कात्रजचा बोगदा. चला भेटू आपण अशाच नवीन नवीन ब्लॉग मध्ये. चलो टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू. चला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय. पोचलोय मी आता पुण्यामध्ये. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.